पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर. खारगे समितीच्या अहवालात 2 अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस. पार्थ पवार यांना मात्र अभय. विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थनं सांगितलेलं होतं. खारगे समितीच्या अहवालावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पार्थ पवारांना क्लीन चिट देण्याची कोणाला घाई झाली आहे? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा सवाल. खारगे समितीचा अहवाल आला नसल्याचा दावा. ही 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मुदतवाढ. मुद्रांक शुल्क विभागाकडून 23 कोटींच्या स्टॅम्प ड्युटीसाठी 15 दिवसांची मुदत. झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीच्या जामिनावरची सुनावणी पुढे. 6 मार्चला होणार सुनावणी. आपलं महत्व कमी होईल म्हणून काहींचा विरोध. दादाच नाही आता चर्चांना अर्थ नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची प्रतिक्रिया. उद्या पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार सविस्तर मुद्दे मांडणार. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्स आल्यानं डिकोडिंगसाठी परदेशात पाठवण्याच्या हालचाली 1 ते 2 दिवसात निर्णय घेतला जाण्याची शक्यता. रोहित पवार खासगी संस्थेची मदत घेण्याच्या तयारीत. विमान अपघातानंतरच्या आगीमुळे दोन्ही फ्लाईट रेकॉर्डचं प्रचंड नुकसान. रेकॉर्डमधला डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू. अजित पवारांच्या विमान अपघातात तपासाबाबत AAIBची माहिती. अजित पवारांवरील आरोपांची फाईल बंद करण्यास अमित शहांचा नकार. विमान अपघातावर शंका उपस्थित करत संजय राऊतांचा दावा. तर ब्लॅक बॉक्स गायब, दाल में कुछ काला. वडेट्टीवारांनाही अपघातावर संशय. कुणाला मंत्रिपद द्यावं किंवा काढावं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार. ते निर्णय घेतील. मंत्री नरहरी झिरवाळ यांचं सूचक वक्तव्य. झिरवाळांचं मंत्रिपद जाणार का? चर्चांना उधाण. मंत्री नरहरी झिरवाळांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज. मंत्रालय लाचखोरी प्रकरणावरून नाराज असल्याची सूत्रांची माहिती. पक्षाच्या प्रतिमेची काळजी घेण्याच्या सूचना. आपल्याच मंत्र्यांवर धाड टाकली जाते. ECBला नेमकी माहिती कोणी दिली? मंत्रालय लाचखोरी प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा सवाल. तर जाणून बुजून कारवाई केली असं वाटत नाही, झिरवाळ यांचं वक्तव्य. अकोल्यात एका लग्नाची जोरदार चर्चा. नवरीची उंची 3 फूट तर नवरदेव 4 फुटाचा. विचार जुळले, स्वभाव जुळले, नंतर मनही जुळून आली.